नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं गुरुदीक्षा IASमध्ये. आणि आज आपला एक दिवस एक योजना या कार्यक्रममध्ये आपण इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट जो 2021मध्ये आलेला होता त्या विषयाबद्दल संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. तर आपण या विषयामध्ये सर्व डेटा, फॅक्ट्स किंवा जे लोकेशन दिलेले आहेत आणि ते एरिया इन्क्रीज आहे, डिक्रीज आहे, वेगवेगळे टाईप ऑफ फॉरेस्ट कवर आणि टाईप ऑफ आपल्या इंडियामध्ये अवेलेबल जे फॉरेस्ट आहेत त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. पण आता तुमच्या मनात एक प्रश्न आला असेल की आपण हे एक दिवस एक योजना हा कार्यक्रम असताना ह्याच्यामध्ये इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट कसा आला. तर आत्तापर्यंत म्हणजे हा आपला एक काइंड ऑफ शेवटचा लेक्चर आहे एक पर्टिक्युलर मॉड्यूलमधून. आपण आत्तापर्यंत जे काही व्हिडिओज बनवले होते ते सर्व व्हिडिओ, सर्व स्कीम्स आणि सर्व डेटा हे PIB प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोच्या बॅकग्राऊंडर मधून सिलेक्ट केलेले होते. तर हे PIB बॅकग्राऊंडरमध्ये जेवढे स्कीम्स दिले होते मिनिस्ट्री वाईज आणि जे जे रिपोर्ट्स आहेत ते सर्व रिपोर्ट आपण प्रयत्न करायचा संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर आत्तापर्यंत आपण जेवढे PIB बॅकग्राऊंडरमध्ये ॲज ऑन डेट आहे, डेट वाईज आहेत ते सर्व संपून टाकलेले आहेत. आणि आत्ता आपण पुढं जे सुरू करणार आहे आपण हे कंटिन्यू ठेवणार आहे एक दिवस एक योजना. पण आता जे पुढचं आपलं सुरुवात होणार आहे ते आपण मिनिस्ट्री वाईज करण्याचा प्रयत्न करूया. प्रत्येक स्कीम घेऊया आणि त्याचे फॅक्ट्स, त्याच्यातले डेटा, त्याच्यातलं एम्स, ऑब्जेक्टिव्ज, व्हिजन, मिनिस्ट्री हे एवढ्यावरच आपण फोकस करणार आहे. भरपूर डिटेल जाणार नाही आहे. त्याच्यातून आपण काही सोशल इम्प्लिकेशन्स किंवा सोशल इम्पॅक्ट ह्याच्यावर जास्त फोकस करणार नाही. एक दोन पॉईंट आपण सांगू, पण जास्त करून आपला फोकस हा प्रिलियम्स ओरिएंटेड असेल आणि त्या दृष्टिकोनातून आपण ते सर्व स्कीम्स कंबाईन करून संपवण्याचा प्रयत्न करू मिनिस्ट्री वाईज. म्हणजे एखाद स्कीम मोठी असेल तर ते एकत्रच घेऊया किंवा एका मिनिस्ट्रीच्या अंडर 2 स्कीम्स आपण शॉर्ट टाईममध्ये कवर करू शकत असेल तर तसंही करूया. आजचा जो हा लेक्चर आहे तो पण आपण 2 भागामध्ये करणार आहे. जसं वर्ल्ड हेरिटेज साईट आपण केला होता ह्याच्यात एका लेवलपर्यंत फॅक्ट्स आपण कंप्लीट करून आणि मग दुसऱ्या लेवलचं फॅक्ट्स आपण संपूर्ण करण्याचा प्रयत्न करूया. चला सुरू करूया आपण. तर फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज हे आपलं बायनियल पब्लिकेशन करतं. म्हणजे 2 वर्षाला एकदा पब्लिकेशन्स करतं आहे आपलं फॉरेस्ट रिपोर्ट, इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट. तर हा आपला 2021 मध्ये हा पब्लिश झाला होता. आणि नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी 1988मध्ये आपला एक गोल ठरवला होता. त्या पॉलिसीचा एक एम होता, एक गोल होता की 33% ऑफ आपलं नेशनचं जॉग्रॉफिकल एरिया अंडर फॉरेस्ट अँड ट्री कवर आणायचं आहे. तर आता इथं 2 डेफिनेशन्स वेगळे असतील, फॉरेस्ट कवर अँड ट्री कवर. तर फॉरेस्ट कवर नक्की म्हणजे फॉरेस्ट एरिया नेमकं म्हणजे असं आहे की जे फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या ज्युरिस्डिक्शनच्या अंडर आहे. आणि हे जे ट्री कवर आहे इट विल फॉल आउटसाइड द ज्युरिस्डिक्शन ऑफ फॉरेस्ट डिपार्टमेंट. सेकंड आहे 10% ऑफ कॅनॉपी असली पाहिजे अँड स्प्रेड विथ मोर देन 1 हेक्टर ऑफ लँड. आणि ते ट्री कवर म्हणजे प्लांट्स, ट्रीज अवेलेबल असायला पाहिजे पॅचेसमध्ये लेस दॅन 1 हेक्टरच्या एरियामध्ये. तर तसं आपण त्याला ट्री कवर आणि फॉरेस्ट कवर असं डिस्टिंग्विश करू शकतो. अजून एक कन्सेप्ट आहे ट्री आउटसाईड फॉरेस्ट. ओके, तर त्याचंही कॅटेगरायझेशन एक क्रायटेरियावर फिक्स केलेलं आहे. जसं व्हेरी डेन्स फॉरेस्टला इट इज हॅविंग अ कॅनॉपी ऑफ मोर दॅन 70% कवर. आणि नंतर आहे मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट ज्याची कॅनॉपी 40% आहे, ग्रेटर दॅन 40% आहे पण लेस दॅन 70% पाहिजे. नंतर अजून एक टाईप आहे तो आहे ओपन फॉरेस्ट जिथं कॅनॉपी इज ग्रेटर दॅन 10% बट लेस दॅन 40%. नंतर श्रब, डिग्रेडेड फॉरेस्ट लँड आहे, कॅनॉपी लेस दॅन 10%. आणि लास्टला आहे नॉन फॉरेस्ट एरिया. नॉन फॉरेस्ट एरिया म्हणजे लँड नॉट कवर्ड अबोव दीज, म्हणजे व्हेरी डेन्स, मॉडरेट डेन्स, ओपन फॉरेस्ट, श्रब म्हणजे व्हेरी डेन्स 70%पेक्षा जास्त,
मॉडरेट डेन्स 40 ते 70% कॅनॉपीचं. नंतर ओपन फॉरेस्ट ग्रेटर दॅन 10, लेस दॅन 40, श्रबलँड लेस दॅन 10% आणि नॉन फॉरेस्ट एरिया. ओके, तर हे जे पब्लिकेशन रिपोर्ट आहे जसं मी आधी सांगितलं होतं, हे बायनियल पब्लिकेशन आहे आणि अंडर मिनिस्ट्री ऑफ फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज करते. प्रिन्सिपल मॅन्डेट आहे फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडियाचा इज टू कंडक्ट सर्वे अँड असेसमेंट ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस इन द कंट्री. Okay, started as an organization called Pre-Investment Survey of Forest Resources in 1965 ॲज FNO आणि UN डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणून एक स्टार्ट केला गेला होता. एक प्रोजेक्ट म्हणून ह्याला स्टार्ट केला गेला होता ॲक्च्युली. नंतर त्याला डिपार्टमेंटचा एक फॉर्म दिला गेला आणि त्या फॉर्ममधनं ह्याला रेग्युलर टास्क किंवा ॲडमिनिस्ट्रेशन पर्पज आणि एक काइंड ऑफ प्रोसेस स्टार्ट केली गेलेली आहे. म्हणजे फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन आणि UNDP यांच्या मिळून एक गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने प्रोजेक्ट चालू केला होता, प्री इन्व्हेस्टमेंट सर्वे ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस. ओके, आणि त्याच्याकडनं मग हे पुढं नंतर कॅरी ऑन होत जाऊन दिस बिकम अ फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया अँड फर्दर इट स्टार्टेड बायनियल पब्लिकेशन्स ऑफ फॉरेस्ट कवर अँड ट्री कवर ऑफ द कंट्री. तर आता हा जो सर्वे झालेला आहे तर आपला टोटल जॉग्रॉफिकल एरिया आपण बघू शकतो 32 लाख स्क्वेअर किलोमीटर आहे. त्यामध्ये 2019मध्ये 21.67% फॉरेस्ट कवर होता आणि आत्ता वाढून थोडासा वाढला आहे, 21.71% आहे. आणि आपला जो नॅशनल फॉरेस्ट पॉलिसी होती त्यामध्ये आपण हे ऑब्जेक्टिव्ह आहे, आपला गोल आहे 31% ऑफ फॉरेस्ट कवर करायचा. आणि आपण आता टाईप्स ऑफ फॉरेस्ट पण पाहिले. व्हेरी डेन्स फॉरेस्ट इथं बघू शकता तुम्ही, व्हेरी डेन्स्ड फॉरेस्ट, मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट, ओपन फॉरेस्ट. ओके, आपण जे क्रायटेरिया सांगितलं होते तर व्हेरी डेन्स फॉरेस्टचा पण थोडा एरिया वाढलेला आहे. मॉडरेटली डेन्स फॉरेस्टचा तुम्ही बघू शकता इट इज अ डिक्रीजिंग. सो दिस इज प्रिलिम्सचा असा क्वेश्चन असू शकतो की कोणता टाईप ऑफ फॉरेस्ट कवर हा रिड्युसिंग आहे किंवा इन्क्रीजिंग आहे. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की 2019 नंतर 2021मध्ये मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट हा डिक्रीज झालेला आहे आणि बाकीचा व्हेरी डेन्स फॉरेस्ट, ओपन फॉरेस्ट हा ह्यांचा एरिया एकदम स्लाइटली इन्क्रीज झालेला आहे. तर आणि ह्या तिन्हीमध्ये सगळ्यात जास्त जो फॉरेस्ट कवर आहे, टाईप ऑफ फॉरेस्ट कवर, दॅट इज ॲक्च्युली ओपन फॉरेस्ट एरिया. ओके, ओपन फॉरेस्ट एरिया आता सध्याला आहे आपल्या कंट्रीमध्ये आणि आपण बघू शकतो टोटल फॉरेस्ट कवर वाढलेलं आहे. आणि आपण आता सिन्स 2000 दर 2 वर्षाला होतो, तर लास्ट जो झाला होता तो 2019मध्ये रिपोर्ट आली होती. त्या फिगर्सपासून आजच्या 2021 फिगरमध्ये कुठल्या स्टेटनं कुठल्या एरियाने इन्क्रीज पाहिलं फॉरेस्ट कवर आणि कुठल्या स्टेटनं डिक्रीज पाहिलेलं आहे त्याच्याबद्दल हा मॅप दिलेला आहे. तर आपण बघू शकता जे बायोलॉजिकल म्हणजे इकोसिस्टम सेन्सिटिव्ह झोन्स आहेत, इको सेन्सिटिव्ह झोन्स, ते युजली डिक्रीजमध्ये दिसून येत आहेत. कारण तिथं थोडं डेव्हलपमेंटच्या नावाखाली, म्हणजे डेव्हलपमेंटच्या नावाखाली म्हणता येत नाही, फॉर अ रिक्वायरमेंट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ दोज एरियाज तिथे इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीजचा जास्त हे झालेलं आहे. त्यामुळं देर इज अ डिफॉरेस्ट्रेशन म्हणा, पल्युशन इन्क्रीज झालेलं आहे, परत रिसोर्स एक्स्ट्रॅक्शन सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळं देर इज अ लॉस ऑफ फॉरेस्ट कवर. तर तुम्ही बघू शकता नॉर्थ ईस्ट स्टेट सर्वमध्ये अरुणाचल प्रदेश सगळ्यात जास्त लॉसमध्ये आहे. नंतर मणिपूर, नागालँड, मिझोराम आणि मेघालया हे 5ही नॉर्थ ईस्टचे स्टेटमध्ये आपलं एरिया फॉरेस्ट कवरचा डिक्रीज झालेला आहे. आणि त्याचबरोबर जो पॉझिटिव्ह चेंज आपण बघू शकतो, सर्वात जास्त तुम्ही पॉझिटिव्ह चेंज बघा तेलंगणा, आंध्र प्रदेशमध्ये दिसून येतो. खूप पॉझिटिव्ह चेंज आहे. परत सदर्न स्टेट्स तुम्ही म्हणू शकता दे आर डुईंग रिअली गुड. सदर्न स्टेट्स जसं आंध्र प्रदेशमध्ये, तेलंगणामध्ये, ओडिसामध्ये वाढलेला आहे, कर्नाटका, झारखंड. ओके, दॅट हॅज शोन अ व्हेरी गुड पॉझिटिव्ह चेंज. इवन महाराष्ट्र पण पॉझिटिव्हली ह्याच्यातच आहे, गेनमध्ये आहे, बट दॅट इज नॉट दॅट इम्पॅक्टफुल किंवा त्याचा जास्त तेवढा दिसून येत नाही आहे. पण जर बघायला गेलं की एकदम पॉझिटिव्ह चेंज ग्रेटर दॅन 3% इन्क्रीज हे आंध्र प्रदेशमध्ये आपल्याला दिसून येतं. आता जो तो स्कोप होता प्री इन्व्हेस्टमेंटचा, तर त्याचा स्कोप रिऑर्गनाइज्ड जसं मी सांगितलं 1965मध्ये FAO फूड अँड ॲग्रिकल्चर आणि UNDP युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांनी एक प्री इन्व्हेस्टमेंट सर्वे ऑफ फॉरेस्ट रिसोर्सेस इन इंडिया
हे करायचं ठरवलं होतं. एक गव्हर्मेंट ऑफ इंडियाचा प्रोजेक्ट होता. तो प्रोजेक्टला रिऑर्गनाईज करून फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया बनवला आहे, तो पण 1981मध्ये. आणि त्याच्या आता 2021मध्ये काही हा जो सर्वे झाला होता बायनियल आफ्टर 2019चा जो 2021चा सर्वे झाला आहे, तिथं काही नवीन इनिशिएटिव्ज आहेत. तर ह्यात काय केलं, न्यू चॅप्टर ॲड केलेलं असेसमेंटचं. त्याच्यामध्ये फॉरेस्ट कवर इन टायगर रिझर्व, म्हणजे आता आपण रेग्युलर आता तुम्ही पाहिलं व्हेरी डेन्स फॉरेस्ट किती आहे, मीडियम डेन्सिटी फॉरेस्ट किती आहे, ओपन फॉरेस्ट एरिया किती आहे. पण आता ह्याच्यात अजून ॲडिशनल केलं की टायगर रिझर्वमध्ये किती फॉरेस्ट कवर आहे, किंवा लायन कॉरिडॉर्स जे आहेत, कन्झर्वेशन एरियाज आहेत, तिथं काय फॉरेस्ट कवरचं आहे. म्हणजे इट विल गिव अ होलिस्टिक रिपोर्ट की आपल्याला टायगरसाठी वेगळं तुम्हाला रिसर्च करायची गरज नाही आहे किंवा सर्वे. दिस सेम सर्वे वुड बी ॲप्लिकेबल टू टायगर. त्यांचा एक वेगळा रिपोर्ट जनरेट होईल किंवा एक सब टेबल ॲनेक्शर म्हणून आपल्याला भेटू शकतो. आणि ह्याच्यात अजून एक सेकंड इनिशिएटिव्ह त्यांनी घेतलेला आहे, अबो ग्राउंड बायोमास. अबो ग्राउंड बायोमासचं पण एस्टिमेशन केलेलं आहे. आणि अबो ग्राउंड बायोमास तुम्ही म्हणजे काय एक्झॅक्टली, की हे जे बायोमास आहे म्हणजे लिव्हिंग थिंग्समधनं जे आपल्याला डिराईव्ह होतो त्याला आपण जे बायोमास म्हणतो तो अबो ग्राउंड आहे. तर आता हे जे डायग्राम आहे हा वाला, तर त्याच्यात तुम्ही बघू शकता खाली जे रूट्स असतील, खाली जे सॉईलच्या खाली सबस्ट्रेटाखाली मग जे लीफ असेल किंवा कुठला फॉझिल्स एक्युमुलेट, दॅट इज बिलो ग्राउंड बायोमास. बिलो खाली आहे, ग्राउंड लेवलच्या खाली आहे. आणि ह्याच्यावरती जे आहे दॅट इज ऑल अबो ग्राउंड बायोमास. स्टेम, ब्रांचेस अँड लीव्ज आहे, कॅनॉपी बायो, आणि हे जे आहे कॅनॉपी बायोमास असं डिफाईन. तर हे डेफिनेशन म्हणून क्वेश्चन्स येऊ शकतात. आणि ह्याच्यातनं आपल्याला एकदम इझी आहे, इट इज सिम्पल लॉजिकल आहे. जर क्वेश्चन ट्विस्ट केला तरी कन्फ्यूज व्हायचं नाही आहे. डायरेक्ट अबो ग्राउंड बायोमास म्हणजे ते ग्राउंड लेवलच्या अबो जे स्टेम, लीव्ज जे आहेत दॅट इज कन्सिडर्ड एज अबो ग्राउंड बायोमास. तर ह्याचा पण एक स्पेशल एस्टिमेशन केलेलं आहे. आणि पॅन इंडिया लेवलला केलं आहे युजिंग एल बँड सिंथेटिक अपर्चर रेडार. एल बँड सिंथेटिक अपर्चर रेडार. तर हे एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे. ह्याचा तर तुम्ही ह्या डायग्राममध्ये बघू शकता. जे एक्स बँड आणि सी बँड आहे तर ते रिफ्लेक्ट होतात ॲज सून ॲज, म्हणजे हे तर कॅनॉपीला हिट झाले तिथं तर ते रिफ्लेक्ट होतो लगेच. थोडं सी बँड थोडं अजून डेप्थमध्ये जातो, बट तुम्ही एल बँड बघू शकता की हे पूर्ण ग्राउंडला हिट होऊन आणि रिफ्लेक्ट होतो. सो वी गेट अ कम्प्लीट डेटा पिक्चर एल बँडमध्ये. वी गेट अ कम्प्लीट डेटा पिक्चर. हे रिफ्लेक्ट होतं हार्ड सरफेसवरनं आणि हे रिफ्रॅक्ट होतं जर वॉटर बॉडीजला ते लागलं. तर बेस्ड अपॉन दॅट वी कॅन अंडरस्टँड व्हॉट इज आवर अबो ग्राउंड बायोमास आणि बिलो ग्राउंड बायोमास. तर हे लक्षात ठेवायचं आहे, एल बँड सिंथेटिक अपर्चर रेडार. तर एक्स बँडपेक्षाही चांगला आपला सी बँड आहे आणि सी बँडपेक्षाही चांगला आपला एल बँड आहे. तर हे एक लक्षात ठेवा कन्सेप्ट. पाहिजे तर याच्यावर एक्स बँड इज 3 सेंटीमीटर दिलेला आहे त्याने, फ्रिक्वेन्सी 6 सेंटीमीटर आणि ह्याची 23 सेंटीमीटर आहे. ओके, तर तुम्ही बघू शकता जे न्यू इनिशिएटिव्ह टायगर कवर आहे, तर टायगर रिझर्वची बाउंड्री ॲज इट इज फिक्स्ड आहे, कारण नवीन कुठल्या टायगर रिझर्व्सचं नाही झालेलं आहे. आणि मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट ह्याच्यात कमी झालेला आहे 2021मध्ये आणि ओपन फॉरेस्ट इन्क्रीज झालेला आहे. टोटल एरिया वाढलेला आहे फॉरेस्ट कवर, बट मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट डिक्रीज झालेला आहे. टायगर रिझर्व डज नॉट हॅव एनी व्हेरी डेन्स फॉरेस्ट. हे एकदम इम्पॉर्टंट प्रिलिम्सच्या पर्स्पेक्टिव्हनी खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. ते विचारू शकतात की व्हेरी डेन्स काही एक व्हॅल्यू देऊन एवढं स्क्वेअर सेंटीमीटर, एवढं स्क्वेअर किलोमीटर एरिया आहे, मॉडरेटली डेन्स एवढा आहे, एरिया व्हेरी डेन्स फॉरेस्ट नाहीच आहे टायगर रिझर्वमध्ये. ओके, इट इज मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट अँड ओपन फॉरेस्ट. मॉडरेटली डेन्स फॉरेस्टचा एरिया कमी झालेला आहे आणि ओपन फॉरेस्टचा एरिया इन्क्रीज झालेला आहे. ओके, दॅट टू रणथंबोर. सॉरी, हे लक्षात ठेवा तुम्ही रणथंबोरमध्ये. ओके, रणथंबोरचं एक्झाम्पल आहे. सॉरी, मी एकदम ह्याला जनरलाइज्ड ह्याच्यात सांगितलं होतं, पण मी 2 न्यूजमध्ये आलेल्या आर्टिकलमध्ये 2 टायगर रिझर्वचा एक्झाम्पल दिलं होतं. दॅट वॉज अमॉंग दॅट रणथंबोर वॉज देअर. हा पण तसा प्रिलिम्सलाच आहे. रणथंबोर इज इम्पॉर्टंट टायगर रिझर्व आणि त्याच्यात विचारू शकतात. इट इज नॉट अ व्हेरी डेन्स, देर इज नो व्हेरी डेन्स फॉरेस्ट कवर. तर आता आपण जसं आपण सगळ्या आधीचं थेअरी पाहिली, थोडे कन्सेप्ट्स पाहिले, अबो ग्राउंड बायोमास, एल बँडचा जो SAR आहे, त्याबरोबर टाईप ऑफ फॉरेस्ट कवर पाहिले, ट्रीज आउटसाईड फॉरेस्ट कवर, ट्री कवर काय आहे ह्याच्यावर पाहिलं, त्यांची क्रायटेरियाज पाहिले. दॅट इज 70% पर्यंत कॅनॉपी असेल तर इट इज अ
व्हेरी डेन्स फॉरेस्ट आहे. तर तसंच आता अजून फॅक्ट्समध्ये बघायला गेलं की टॉप 10 कंट्रीज ऑफ फॉरेस्ट कवर. आपला टार्गेट आहे 33%. इंडिया आता आहे 24.3% ॲज ऑन 2020. ओके, तर आपला आहे 24.3%. आवर टार्गेट इज 33%. ओके, तर रशियन फेडरेशन 49% आहे. ब्राझील पर्सेंटेज ऑफ वर्ल्ड फॉरेस्ट एरिया ते पण इम्पॉर्टंट आहे. आणि ब्राझील 12% आहे. पण पर्सेंटेज ऑफ कंट्रीचे एरिया 59%मध्ये आहे. तर हे बट ऑब्वियसली ॲमेझॉन रेन फॉरेस्ट आहे. ब्राझीलचं लँड एरिया मोठा आहे, ॲमेझॉन रेन फॉरेस्ट कवर करतं. टिपिकली रेन फॉरेस्ट आहे तिथं, तर त्याचा फॉरेस्ट कवर इवन त्याचा जो हा असेल व्हेरी डेन्स फॉरेस्ट एरिया ऑल्सो आय थिंक इट वुड बी व्हेरी बिगर दॅन ओपन फॉरेस्ट. आणि हे तर त्याचबरोबर तुम्ही बघू शकता पेरू. लॅटिन अमेरिकन कंट्रीजमध्ये तुम्ही पहा खूप जास्त आहे. आणि आफ्रिकन हे जे इक्वटोरियल बेल्टमध्ये आहेत, एक्झॅक्टली इक्वटोरियल बेल्टच्या जवळपास जे एरिया आहे दॅट इज व्हेरी हाय डेन्स फॉरेस्ट बिकॉज ऑफ रेन फॉरेस्ट टाईप ऑफ वेदर क्लायमेट, इक्वटोरियल क्लायमेटच्यामुळं. ओके, त्यामुळं नंतर कॅनडा आहे. कॅनडाचं पण कसं उपर नदन साईडला जे आहे टॅरी टुंड्रा टॅगा फॉरेस्ट रिजन दॅट इज नॉट मोर एक्सप्लॉयटेड और तिथं डिफिकल्टीज आहे ऑफ एक्सप्लॉयटेशन. त्यामुळं ते आणि त्यांचं फॉरेस्ट कन्झर्वेशनची जे पॉलिसी आहे दॅट इज ऑल्सो व्हेरी गुड. रशियन फेडरेशनचं पण जे नॉर्थन वरती सायबेरिया ह्या एरियामध्ये जाताल तर तुम्ही इट इज अ नॉट हाय इकॉनॉमिकली ॲक्टिव्ह रिजन आहेत ते. परत तुम्ही ऑस्ट्रेलिया बघू शकता. ऑस्ट्रेलिया कसं डेझर्ट एरियाचा जास्त एरिया आहे. दॅट इज वाय हे आता तुम्हाला हे जे एरियाज आहेत हे तुम्ही सगळे एलिमिनेट करा. हे तुम्हाला माहीत नाही आहेत, फिगर्सच माहीत नाही आहेत. बट लुकिंग ॲट दिस कंट्री आणि तुमचं जर इंडियाचं वर्ल्ड मॅप घेतला तुम्ही तर त्या वर्ल्ड मॅपमध्ये टाईप ऑफ क्लायमेट्स जे आहेत ते जॉग्रफीमधनं तुम्ही समजलं तर तिथं तुम्ही ऑटोमॅटिकली तुम्ही हे सोल्युशन किंवा हे फाइंड आउट करू शकता फ्रॉम द ऑप्शन्स. आता जसं मी म्हटलं इथं इक्वेटोरियल बेल्टला हाय रेनफॉल आहे तर तिथं टाईप ऑफ व्हेजिटेशन लाँग ट्री कॅनॉपी असतील, टॉल कॅनॉपी असतील, श्रब्स असतील, फर्न्स ऑर्चिड्स असतील आणि डेन्स फॉरेस्ट असतो, डेन्स फॉरेस्ट कव्हर असतो. सो तुम्हाला त्याच्यातून कळेल की ब्राझील आहे, पेरू आहे, परत तुमचं काँगो आहे. दिस ऑल कम इन द इक्वेटोरियल बेल्टमध्ये येतो. त्याच्यामुळं तिथं जास्त फॉरेस्ट कवर आहे. आणि त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया तिकडं जो वेदर टाईप आहे पॅटर्न आहे तर तिचं डेझर्ट एरिया जास्त आहे. तर त्याच्यामुळं यू कम्स टू अंडरस्टँड. आता रशिया आणि कॅनडाचं जसं मी सांगितलं टायगा फॉरेस्ट, हे फॉरेस्ट टाईप ऑफ फॉरेस्ट पण तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. इट वुड बी अ सिंगल स्टँडिंग कॅनॉपी. तर तो जो व्हेरी डेन्स कॅनॉपी नसणार आहे तिथं. मोस्टली टायगा टुंड्रामध्ये थोडं ओपन एरियाज असू शकतात. तसं ओपन फॉरेस्ट एरिया जास्त असू शकतो, श्रबलँड असतो. त्याप्रकारे तुम्ही इझिली जॉग्रॉफीच्या कन्सेप्टवरून यू कॅन इझिली फाइंड आउट दिस लोकेशन्स आणि तुम्ही ऑप्शन्समध्ये सिलेक्शन करू शकता इझिली. तर आपला जो NCERTचा फाउंडेशन कोर्स आहे त्यामध्ये बरंचसंच आपण ट्राय करणार आहे की हे कन्सेप्ट क्लिअर होऊन जाऊ. पण इट वोंट बी दॅट डीप इन टू द कन्सेप्ट. जेवढं NCERTत दिलेलं आहे त्याला व्यवस्थितपणे एक्सप्लेनेशन करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि NCERT फाउंडेशन कोर्स आपण लगेच ऑक्टोबरमध्ये डिक्लेअर करणार आहोत आणि मोस्टली ऑक्टोबरमध्येच स्टार्ट होणार आहे. त्याचबरोबर आपले जे अदर करंट अफेअर्स एक्सप्लेन सिरीज आणि मॉड्यूल्स आहेत ते पण आपण लॉन्च करणार आहोत लवकरच. जसं आर्ट अँड कल्चरचा मॉड्यूल असणार आहे, एन्व्हायरमेंटचा मॉड्यूल असणार आहे. NCERTमध्ये तर तुमचं सर्वच कवर होणार आहे. अराउंड 40 NCERTs पूर्ण कवर होणार आहे कंबाईनमध्ये. हिस्ट्री म्हणा, जॉग्रॉफी, सायन्स आणि आपला अजून एक मॉड्यूल CSATचा सर्वात इम्पॉर्टंट CSATचा मॉड्यूल आहे तो पण आपण चालू करणार आहेत. आणि दिस CSAT वुड नॉट बी लाईक UPSCच्या पर्स्पेक्टिव्हनी तसं नाही आहे. इट इज ओव्हरऑल म्हणजे तुम्ही हा CSAT मॉड्यूल केला की एनी टाईप ऑफ एक्झामिनेशन यू वुड बी एबल टू क्वालिफाय दॅट विथ दिस स्टडी. ओके, तर आपण आज इथंच थांबूया. हा लेक्चर खूप मोठा होत जाईल. तसे बरेचसे फॅक्ट्स आहेत, बरेचसे लोकेशन्स आहेत आणि बरेचसे ह्याच्यात लक्षात ठेवण्यासारखं आहे. तर एका दिवसातच पूर्ण फॉरेस्ट रिपोर्ट कवर करायचं म्हटलं तर खूप यू वोंट बी इन द फ्लो आणि ते लक्षात ठेवणं, त्याला लिंक करणे फार डिफिकल्ट होऊन जातं. एक शॉर्ट रिव्हिजन म्हणून आता सांगू इच्छितो की हा
नॅशनल पॉलिसी होती आपली 33% अचीव करायचं आणि प्री इन्व्हेस्टमेंट फॉरेस्ट सर्वे केला फॉर रिसोर्सेस FAO आणि UNDP गव्हर्मेंट ऑफ इंडियाच्या प्रोजेक्टनं. नंतर 1965मध्ये हा केला होता प्रोजेक्ट स्टार्ट आणि 1981 त्याला फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया केलं. बायनियल पब्लिकेशन असते. फॉरेस्ट कवर तसं ग्रो झालेला आहे, पण आपला जो हा फॉरेस्ट कवर आहे तो रिड्यूस झालेला आहे, मॉडरेटली डेन्स फॉरेस्ट. आणि इंडियामध्ये गेन आणि लॉसमध्ये सगळ्यात जास्त ग्रेटर दॅन 3% गेन तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये पाहू शकता आणि लॉसमध्ये सगळ्यात जास्त लॉस अरुणाचल प्रदेश, जे इको सेन्सिटिव्ह झोन काइंड आहेत किंवा एक टिपिकली हाय डेन्स फॉरेस्ट एरियाज होते. आपण म्हणतो जंगलच आपल्या कधी पण ते कन्सेप्ट घेतला नॉर्थ ईस्टचा, तर वी गेट अ व्हेरी गुड रेनफॉल, हिली रिजन्स, हाय फॉरेस्ट एरिया, हायली फॉरेस्ट कवर्ड एरिया आहे. तर ते एरियाजमध्ये पण तुम्हाला आता डिक्रीज दिसू आले, कारण इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज वाढलेल्या आहेत फॉर द डेव्हलपमेंट पर्पज. गव्हर्मेंटनं बरेचसे प्रोजेक्ट्स केलेले आहेत, तर इट शुड बी काइंड ऑफ सस्टेनेबल एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन करून करायला पाहिजे हे प्रोजेक्ट्स. बट दिस रिपोर्ट शोज दॅट दोज इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज आर इम्पॅक्टिंग इन अ रॉंग वे ॲट दीज रिजन्स, आणि तिथं डिक्रीज झालेला आहे अरुणाचल प्रदेश, मेघालय, मणिपूर ह्या रिजन्समध्ये. तर त्याबरोबर आपण कंट्रीजचं पण एक ऑल्सो हे बघितलं 2020प्रमाणे इंडिया अराउंड 24% फॉरेस्ट कवर आहे. आणि जॉग्रॉफिकल एरियानी पण आपण तो मॅप पाहिलेला आहे की कुठला एरिया जास्त कवर्ड आहे, विच टाईप ऑफ फॉरेस्ट एरिया इज डॉमिनंट इन इंडिया, टाईप ऑफ फॉरेस्ट कवर्स, लाईक फॉरेस्ट कवर काय, ट्री कवर काय आणि ट्री आउटसाईड फॉरेस्ट ह्याचा डिफरन्स पाहिला होता. 1 हेक्टरचा क्रायटेरिया आहे. कॅनॉपी ओव्हरऑल कॅनॉपी असली पाहिजे आणि बंचमध्ये असायला पाहिजे, आणि लिनियर स्टँडर्ड टाईप ऑफ कॅनॉपी आहे लेस दॅन 1 हेक्टरच्या एरियामध्ये, अंडर फॉरेस्ट ज्युरिडिक्शन, आउटसाईड ऑफ फॉरेस्ट ज्युरिडिक्शन. ओके, तर आज आपण इथंच थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.